नमस्कार शेतकरी बंधूंनो, या बदलत्या वातावरणामुळे जर तुमच्या देखील कांद्यावरती काही परिणाम होत असतील किंवा जे पातीचे शेंडे आहेत आपले ते थोडे असे जळाल्यासारखे होत असतील, पिवळे पडले असतील, तर त्यासाठी काय करावे, कोणते औषध फवारावे हे जर तुम्हाला कळत नसेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। आपण साप पावडर घेणार आहे एक बुरशीनाशक म्हणून। हीच पावडर घ्या, कारण की याने आपल्या जेवढे बुरशीजन्य रोग आहेत ते सगळ्या रोगावरती नियंत्रण होते। करपा, जे पाणी पिवळी पडतात, ज्यावर बारीक टिपके येतात ते येत नाहीत। त्याचबरोबर आपण एक टॉनिक म्हणून पंचशील ॲग्रोवाल्याचं धन पॉवर घेतलेलं आहे। यामध्ये मुख्य घटक ॲमिनो ॲसिड आहे, जो आपल्या पिकाच्या वाढीसाठी मदत करतो, त्याचबरोबर पोषक तत्वांचे शोषण करण्यासाठी देखील मदत करतो। तुम्ही कोणत्याही कंपनीचे ॲमिनो ॲसिड वापरू शकता। शेवट आणि अत्यंत महत्त्वाचे जे आपल्या कांद्यासाठी एकदम संजीवनी बूटी असल्याचं काम करते ते म्हणजे स्टिकर। तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या, पण मित्रांनो स्टिकर नक्की घ्या। यामुळे जेवढे आपण औषध फवारतो ते आपल्या कांद्यावरती स्टिक होतात, त्यामुळे त्याचे आपल्याला फायदा जास्त होतो। जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।